छोटा डिजिटल मीडिया चालवणाऱ्या व्यक्तीने इतक्या चांगल्या पद्धतीने लोकांना शोधलं, त्यांच्या कामाची दखल घेतली आणि त्यांना पुरस्कारही दिले, याच्याबद्दलही मी गणेश वाघ यांचं मनापासून अभिनंदन करतो. अनेकांनी मला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, पण मी पुन्हा उभं राहिलो. फिनिश पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेण्याचा प्रयत्न केला. काही कारणास्तव काल राहुलला मोठी दंगल झाली. वागचौरे साहेबांची मनापासून इच्छा होती. अगदी रात्री 1:45 वाजेपर्यंत माझं बोलणं झालं. सकाळी त्यांची तयारी झाली, पण पुन्हा एका समुदायाने काहीतरी तिथे गडबड केली. त्याच्यामुळे त्यांची येण्याची इच्छा असूनही ती येऊ शकले नाही. आणि पिंगळे साहेबांनी आज पदभार घेण्यासाठी वरून दबाव आल्यामुळे त्यांनाही सकाळी जावं लागलं. दिलगिरी व्यक्त केली. गणेश, माझी इच्छा होती, कार्यक्रमाला चांगला सोहळा होता, पण मी पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेल. असा काही सोहळा असला तर मी येण्याचा, तर हरकत नाही सर. झाले असतील, अनेकांना गौरवलं नसेल केलं, काहींनी मला खंतही बोलून दाखवली की सर आम्ही गौरव प्राप्त आहे. नक्कीच मी माफी मागतो आपली. या पुढच्या कार्यक्रमामध्ये ज्यांना कोणाला माझ्याकडून गौरवण्याचं राहिलं असेल, ज्यांचं खरोखर चांगलं कार्य आहे, पण काही पुरस्कार सोहळा म्हटला की मोठ्या प्रमाणावर खर्चाचा विषय येतो. एवढ्या सगळ्या मान्यवरांना बोलवणं, ट्रॉफी देणं आणि करायचं म्हणून करायचं नाही, तर एक तो उंचीचा सोहळा असला पाहिजे. ही माझी पहिल्यापासून भूमिका राहिली आहे आणि माझ्या परीने मी चांगला सोहळा ठेवण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही तो ठेवण्यात आला. खरोखर आहेत ज्यांची उंची यशाची आणि माझ्याकडून त्यांचा गौरव राहिला असेल, तर यापुढे आगामी काळात निश्चित त्यांच्या कार्याची मी दखल घेईल आणि माझ्या परीने त्यांचा सन्मान करण्यात